नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण इन्सॉल्वन्सी अकाउंटवरचा दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. दिनेश फिल्ड हिज इन्सॉल्वन्सी पिटिशन ऑन 31 December 2020 on which date his position was as follows: plant and machinery into bracket estimated to realize rupees 7,000 bracket close rupees 10,000, building into bracket estimated to realize rupees 35,000 bracket close rupees 40,000, furniture into bracket estimated to realize rupees 3,000 bracket close rupees 5,000, investment in shares into bracket estimated to produce rupees 2,500 bracket close rupees 2,000, stock into bracket estimated to produce rupees 13,000 bracket close rupees 15,000, book dates good 10,000, doubtful is into bracket estimated to produce 60% bracket close rupees 6,000, bad 4,000, bills receivable all good 12,000, bills payable 10,000, cash in hand 200, cash at bank 800, trade creditors 32,000, loan on mortgage of building rupees 50,000, bank loan on the security of stock rupees 8,000, rates and taxes due 2,000. Dinesh started business on 1st January 2016 with a capital of rupees 50,000. He made a profit of rupees 5,000 in the first year. His losses in the next 4 years totaled rupees 42,000. His drawings for the whole period amounted to rupees 10,000. Prepare his statement of affairs and deficiency account. तर पहा, 31 डिसेंबर 2020 रोजी दिनेश यांनी एक केस दाखल केलेली आहे, अर्ज केलेला आहे कोर्टाकडे, पिटिशन दाखल केलेली आहे की त्यांना डिक्लेअर करा की ते दिवाळखोर आहेत म्हणून. आणि त्या तारखेला त्यांच्या व्यवसायाची जी पोझिशन आहे ती पोझिशन याप्रमाणे आहे. आलं लक्षात? या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी 50,000 रुपये भांडवल त्या ठिकाणी गुंतवलेलं आहे आणि भांडवल गुंतवून तो व्यवसाय सुरू केलेला आहे. पहिल्या वर्षी 5,000 रुपये प्रॉफिट झाला आणि त्यानंतरच्या 4 वर्षामध्ये त्यांना एकूण 42,000 रुपये लॉस झालेला आहे. आणि ह्या पिरियडमध्ये त्यांची एकूण उचल व्यवसायाकडून रुपये 10,000 आहे आणि बाकीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आपण त्याच्या आधारे हा प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवू. हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऑफ श्री दिनेश ॲज ऑन 31 December 2020 हे काढलेलं आहे. आता स्टेटमेंट ऑफ अफेअर हे बॅलन्स शीटसारखंच असते. आलं लक्षात? म्हणजे डाव्या बाजूला लॅबिलिटीज आणि उजव्या बाजूला असेट्स या ठिकाणी लिहिलेले असतात. फक्त लॅबिलिटीची ग्रॉस लॅबिलिटी या ठिकाणी अमाऊंट इथे आणि जेवढी वसूल झालेली आहे तेवढी रक्कम देणं शक्य आहे तेवढी रक्कम या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर प्रॉपर्टीची जी बुक व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी लिहायची आणि रिअलाईज झालेली जी किंमत आहे ती या ठिकाणी लिहायची. आणि डिफिशियन्सी अकाउंट, किती डिफिशियन्सी निर्माण झालेली आहे ते त्या डिफिशियन्सी अकाउंटवरून आपल्याला समजू शकते. तर आता पहा, आपण या ठिकाणी एक एक आयटम या ठिकाणी घेऊया. पहिला आयटम आहे प्लॅन्ट अँड मशिनरी. आलं लक्षात? प्लॅन्ट अँड मशिनरी इंटू ब्रॅकेट एस्टिमेटेड टू रिअलाइज रुपीज 7,000. तर पहा, प्लॅन्ट अँड मशिनरी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला, आलं लक्षात, असेट साईडला लिहा प्लॅन्ट अँड मशिनरी. तर पहा, या ठिकाणी प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई असं हेडिंग दिलेलं आहे आणि ह्या हेडिंगखाली तिसरा आयटम दिला आहे. पहा, प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरीची रक्कम किती आहे? 10,000 रुपये. त्याची बुक व्हॅल्यू आहे 10,000 रुपये. आलं लक्षात? 10,000 रुपयाची प्लॅन्ट अँड मशिनरी आहे
आणि ती विकलेली आहे 7,000 रुपयाला. त्याच्यापासून वसूल झालेत किती? 7,000 रुपये. इस्टिमेटेड टू रिअलाइज 7,000 रुपीज 10,000. कंसामध्ये दिलेलं आहे किती रक्कम वसूल झाली? 7,000 रुपये वसूल झाले. आणि ती मालमत्ता किती रुपयाची होती? 10,000 रुपयाची होती. ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर बिल्डिंग इस्टिमेटेड टू रिअलाइज 35,000 40,000. तर पहा आता हे घेण्या अगोदर या ठिकाणी प्लॅन्ट अँड मशिनरीवर लॉस किती झालेला आहे? 10,000ची मालमत्ता होती, 7,000 रुपये वसूल झाले, म्हणजे 3,000 रुपये या ठिकाणी लॉस आहे. म्हणून या ठिकाणी डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला अदर लॉसेस, लॉस ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी 3,000 रुपये इथं लिहा. 10,000ची मशिनरी आहे, 7,000ला विकली, म्हणजे 3,000 रुपये लॉस झाला. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरीच्या समोर 3,000 रुपये लिहायचे आहेत. त्यानंतर आता बिल्डिंगचा आयटम घेऊ. 40,000ची बिल्डिंग आहे, 35,000 रुपये वसूल झालेले आहेत. आलं लक्षात. परंतु खाली दिलेलं आहे दिनेश स्टार्टेड बिझनेस ऑन 1 जानेवारी 2016 विथ कॅपिटल ऑफ रुपीज 50,000. कॅपिटल ऑफ रुपीज 50,000. तर त्यांनी हे जे म्हणजे बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तारण ठेवून या ठिकाणी लोन घेतलेलं आहे. पहा, लोन ऑन द मॉर्टिगेज बिल्डिंग 50,000. आलं लक्षात. बिल्डिंग तारण ठेवून 50,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. मग आता तारण 50,000ची बिल्डिंग आहे आणि त्याला तारण किती रुपयाचं ठेवलं आहे? 40,000 रुपयाचं. म्हणजे पूर्ण तारण आहे का? नाही. मग पार्शियली या ठिकाणी दिले. पहा, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी. कारण कर्ज कितीचं आहे? 50,000 रुपयाचं आहे आणि त्याला तारण कितीचं दिले? 40,000 रुपयाच्या बिल्डिंगचं दिलेलं आहे. म्हणजे तारण या ठिकाणी पूर्ण दिलेलं नाही. पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटरमध्ये हा आयटम येतो. आलं लक्षात. पार्टली सेक्युअर्ड, जेवढं लोन घेतलं आहे तेवढंच तारण दिलेलं असेल किंवा त्यापेक्षा जास्त तारण दिलेलं असेल तर त्याला फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर असे म्हणतात. परंतु या ठिकाणी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा तारण कमी असल्यामुळे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट सी ह्या हेडखाली आपणाला ते घ्यावं लागेल. मॉर्टिगेज लोन किती आहे? मॉर्टिगेज लोन 50,000 रुपये आहे. पहा, 50,000 रुपये आहे. मग आता हा दिवाळखोर झालेला आहे, लोन 50,000 रुपये आहे आणि मग ज्यांच्याकडून यांनी लोन घेतलेलं होतं त्यांनी बिल्डिंग ताब्यात घेऊन विकलेली आहे. विकून त्या बिल्डिंगपासून किती रुपये वसूल झाले? बिल्डिंग इस्टिमेटेड टू रिअलाइज रुपीज 35,000. 35,000 रुपये वसूल झालेले आहेत या ठिकाणी. तर ह्या मॉर्टिगेज लोनचे आपण पूर्ण देऊ शकतो का? देऊ शकत नाही. आलं लक्षात. मॉर्टिगेज लोन या ठिकाणी 50,000 आहे, इथे पण लिहा 50,000 आहे. तर ह्या 50,000पैकी बिल्डिंग विकून 35,000 रुपये मिळाले. 35,000 रुपये आपण त्यांना दिले, म्हणजे यांचे अजून किती द्यायचे बाकी आहेत? 15,000 रुपये बाकी आहेत. 50,000तून 35,000 गेले, म्हणजे 15,000 रुपये अजून द्यायचे बाकी आहेत. आलं लक्षात. एकूण लोन आहे 50,000, बिल्डिंग विकून मिळालेले आहेत 35,000, म्हणजे 15,000 लोन रुपये त्या ठिकाणी द्यायचं बाकी राहिलेलं आहे. आता ही बिल्डिंग होती 40,000ची. आलं लक्षात. ही जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग आहे 40,000ची, विकलेली आहे 35,000ला, म्हणजे याच्यावर लॉस किती झालेला आहे? 5,000 रुपये. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन बिल्डिंग रुपीज 5,000. लॉस ऑन बिल्डिंग रुपीज 5,000. तर बिल्डिंगच्या संबंधामध्ये सर्व नोंदी आपण केलेल्या आहेत. त्यानंतर पुढे दिलेला आहे पहा, फर्निचर इस्टिमेटेड टू रिअलाइज रुपीज 3,000 अमाऊंटेड टू रुपीज 5,000. तर फर्निचर हे 5,000 रुपयाचं आहे, 3,000 रुपये रिअलाइज झालेले आहेत. आलं लक्षात. तर मग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला या ठिकाणी फर्निचर दिलेलं आहे. फर्निचरची मूळ किंमत किती होती? 5,000. ती या ठिकाणी लिहायची.
बुक व्हॅल्यू त्याची 5,000 आणि ते फर्निचर विकलं आहे किती रुपयाला? 3,000 रुपयाला. 3,000 रुपये वसूल झालेले आहेत. तर पहा 5,000 आणि 3,000 या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक म्हणजे लॉस आहे. तर फर्निचरवर किती लॉस झाला? 2,000 रुपयाचा लॉस झाला. तर तो लॉस डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन फर्निचर या ठिकाणी लिहा 2,000. लॉस ऑन फर्निचर ₹2,000 त्या ठिकाणी लिहून टाकायचे आहेत. तर 2,000 रुपये फर्निचरवर त्या ठिकाणी लॉस झालेला आहे. आलं लक्षात. फर्निचरच्या नंतर दिले पहा इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स into bracket estimated to produce ₹2,500 and 2,000. आलं लक्षात. तर शेअर्समध्ये यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्या गुंतवणुकीचं जे बुक व्हॅल्यू आहे ती आहे 2,000 रुपये आणि हे 2,000ची गुंतवणूक 2,500 रुपयाला त्या ठिकाणी विकलेली आहे. म्हणजे 2,500 रुपये रिअलाइज झालेले आहेत. तर आता या इन्व्हेस्टमेंटची आता हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे. पहा इन्व्हेस्टमेंटची बुक व्हॅल्यू किती आहे? 2,000 रुपये. आलं लक्षात. आता 2,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंटपासून किती रुपये वसूल झाले? 2,500 रुपये वसूल झाले. 2,500. तर या ठिकाणी प्रॉफिट झाला आहे का लॉस? प्रॉफिट झालेला आहे. त्याची बुक व्हॅल्यू आहे 2,000. 2,000ची गुंतवणूक 2,500ला विकली म्हणजे 500 रुपये त्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. हा प्रॉफिट डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला. आलं लक्षात. नंबर 3 दिलेलं आहे पहा अदर इन्कम्स अँड प्रॉफिट ह्या हेडखाली प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹500 या ठिकाणी लिहून टाका. आलं लक्षात. प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹500 आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे पहा स्टॉक इस्टिमेटेड टू प्रोड्यूस ₹13,000 ब्रॅकेट क्लोज ₹15,000. तर पहा स्टॉकचं जे मूल्य आहे ते आहे 15,000 रुपये. आलं लक्षात. आणि त्यापासून रिअलाइज किती झालेले आहेत? प्रोड्यूस किती झाले? 13,000 रुपये. म्हणजे 2,000 रुपयाचा या ठिकाणी स्टॉकवर लॉस आहे. तो लॉस आता या ठिकाणी घेऊन टाका. स्टॉकवर 15,000चा स्टॉक 13,000ला विकलेला आहे म्हणजे 2,000 रुपये लॉस झालेला आहे. तो लॉस डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन स्टॉक म्हणून 2,000 रुपये त्या ठिकाणी लिहून टाका. आता ह्या स्टॉकवर त्यांनी कर्ज घेतलेलं आहे पहा. आलं लक्षात. स्टॉकवर त्यांनी बँकेकडून लोन घेतलेलं आहे. खालून दुसरा आयटम बँक लोन ऑन द सेक्युरिटी ऑफ स्टॉक ₹8,000. बँकेकडून स्टॉकच्या सेक्युरिटीवर 8,000 रुपये कर्ज घेतलेलं आहे. तर सेक्युरिटी किती रुपयाची दिली होती? 15,000 रुपयाच्या स्टॉकची सेक्युरिटी दिली होती आणि कर्ज किती घेतलेलं आहे? 8,000. म्हणजे या ठिकाणी कर्जापेक्षा जवळपास दुप्पट सेक्युरिटी दिलेली आहे. म्हणजे फुल सेक्युअर्ड क्रेडिटर ह्या हेडखाली हे येईल. आता या ठिकाणी पहा फुल सेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट बी. म्हणजे या ठिकाणी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त सेक्युरिटी दिलेली आहे. म्हणून फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट बी ह्या हेडखाली या ठिकाणी बँक लोन लिहा. बँक लोन ₹8,000 आहे. 8,000 आणि याच्यातून मायनस करा सेक्युरिटी 13,000. हे 8,000. तर पहा या ठिकाणी 5,000 रुपये एक्स्ट्रा राहतात. ते आपणाला सरप्लस टू कॉन्ट्रा नंतर घेणार आहोत आपण. हे 5,000 रुपये ध्यानात ठेवा. बँक लोन 8,000 रुपये आहे. स्टॉक विकून 13,000 रुपये आपणाला मिळालेले आहेत. 13,000तून 8,000 रुपये देऊन टाकले म्हणजे या ठिकाणचं देणं नील झालेलं आहे. आपलं देणं देऊन या ठिकाणी 5,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. आता हे शिल्लकचं काय करायचं ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा स्टॉक झाल्यानंतर बुक डेट्स स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला या ठिकाणी बुक डेट्स ॲज पर लिस्ट एफ ह्या हेडिंग खाली तर इथं दिलेलं आहे गुड 10,000.
बुक डेट्स म्हणजे ग्राहकाकडून येणे असलेली रक्कम, त्याला डेटर्स आपण म्हणू शकतो, डेटर्स. तर गुड म्हणजे 10,000 रुपये वसूल होणार आहेत. आलं लक्षात, गुड 10,000 हे वसूल झालेले आहेत. याची बुक व्हॅल्यू 10,000 होते, 10,000 रुपये वसूल झाले. त्यानंतर डाऊटफुल आहेत पा 6,000. आलं लक्षात. तर यापैकी 60% वसूल होणार आहेत. तर हे बुक व्हॅल्यूमध्ये घ्या 6,000. 6,000च्या 60%. आलं लक्षात. 6,000च्या 60% म्हणजे त्या ठिकाणी किती वसूल झाले? 3,600 रुपये. आलं लक्षात. म्हणजे इथं 2,400 रुपयाचा लॉस झाला पहा. 10,000 वसूल झाले. डाऊटफुल 6,000 होते, त्यापैकी 3,600 वसूल झाले, म्हणजे 2,400 रुपयाचा या ठिकाणी लॉस आहे. त्यानंतर बॅड म्हणून किती दिलेले आहेत? 4,000. आलं लक्षात. हे 4,000 बॅड म्हणजे याच्यापासून काहीच वसूल झालेलं नाही. आलं लक्षात. 4,000 रुपये बुडाले, बॅड डेट्स आहेत ते. हे डाऊटफुल होते, डाऊटफुलपैकी 3,600 वसूल झाले, 2,400 बुडाले आणि हे बुडालेले 4,000. म्हणजे असे 6,400 रुपये ह्याला काय म्हणायचं? बॅड डेट्स. आलं लक्षात. 6,400 रुपये बॅड डेट्स. आता हे डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला, या ठिकाणी डिफिशियन्सी अकाउंट क्रेडिट साईडला बॅड डेट्स दिलेला आहे. 6,400 रुपये या ठिकाणी घेऊन टाका. आलं लक्षात. यानंतर बिल्स रिसिवेबल ऑल गुड 12,000. तर पहा, स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या असेट साईडला या ठिकाणी बिल ऑफ एक्सचेंज दिलेला आहे. बिल ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी. आलं लक्षात. तर आता या ठिकाणी बिल्स रिसिवेबल याची बुक व्हॅल्यू किती आहे? 12,000. बुक व्हॅल्यू 12,000 आणि तेवढे वसूल झालेले आहेत 12,000 रुपये. जेवढं बिल होतं तेवढं बिल या ठिकाणी वसूल झालेलं आहे. 12,000 रुपये बिल्स रिसिवेबलचे मिळालेले आहेत. ऑल गुड म्हणून दिले ना, त्यामुळे ते वसूल झालेले आहेत. त्यानंतर बिल्स पेएबल 10,000. आता हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर आहेत पहा. म्हणून स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या लॅबिलिटी साईडला सर्वात वरचा आयटम अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट ए, यामध्ये बिल्स पेएबल किती आहेत? 10,000 रुपये ग्रॉस. आणि आपल्याला 10,000 रुपये ते द्यावे लागतील. आलं लक्षात. 10,000 देणं आहे, ते द्यावे लागतील. अजून दिलेले नाहीत, बघू आपण ते. त्यानंतर बिल्स पेएबलच्या नंतर कॅश इन हँड 200 रुपये. तर पहा, स्टेटमेंट अफेअर्सच्या असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली कॅश इन हँड याची बुक व्हॅल्यू 200 रुपये आहे आणि 200 रुपये मिळालेले आहेत. त्यानंतर कॅश ॲट बँकेमध्ये 800 रुपये आहेत बुक व्हॅल्यू आणि बँकेने 800 रुपये दिलेले आहेत. आलं लक्षात. तिथंच त्याच ठिकाणी लिहा. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, ट्रेड क्रेडिटर्स 32,000. तर लॅबिलिटी साईडला हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर आहेत. अनसेक्युअर्ड क्रेडिटरच्या यादीमध्ये येणारे क्रेडिटर आहेत. म्हणून या ठिकाणी अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए ह्या हेडखाली या ठिकाणी ट्रेड क्रेडिटर्स दिलेलं आहे 32,000 रुपये. तर हे 32,000 रुपये देणं आहे आणि हे 32,000 रुपये द्यावे लागतील. देण्यासाठी रक्कम उपलब्ध होईल का नाही ते नंतर आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ट्रेड क्रेडिटर घेतल्यानंतर लोन ऑन मॉर्टिगेज बिल्डिंग आपण हे कन्सिडर केलेलं आहे. बँक लोन ऑन सिक्युरिटी ऑफ स्टॉक हे पण कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर रेट्स अँड टॅक्सेस ड्यू 2,000. तर पहा, कर आणि दर आणि कर म्हणजे हे जे कर आहे तो कर 2,000 रुपये भरायचा आहे. तर हा कर
स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी प्रिफरन्शियल क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट डी ह्या हेडखाली ते येतील. रेट अँड टॅक्सेस या ठिकाणी लिहा किती रुपये देणं आहे 2000. आलं लक्षात. हे 2000 रुपये इनर कॉलमला लिहा, बाहेर काही नाही लिहू. डिडक्टेड कॉन्ट्रा, मग हे नंतर तिकडल्या वसूल झालेल्या रकमेतून आपणाला हा टॅक्स पहिल्यांदा द्यावा लागेल. आलं लक्षात. त्यानंतर दिनेश स्टार्टेड बिझनेस ऑन 1 जानेवारी 2016 विथ अ कॅपिटल ऑफ ₹50,000. भांडवल किती आहे 50,000 रुपये. हे 50,000 रुपये डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला 50,000 रुपये लिहून टाका कॅपिटल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे ही मेड प्रॉफिट ऑफ ₹5,000 इन द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी त्यांना 5,000 रुपये नफा झालेला आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला नंबर 2 नेट प्रॉफिट 5,000. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा हिज लॉसेस इन द नेक्स्ट 4 इयर टोटल्ड ₹42,000. पुढील 4 वर्षामध्ये त्यांना 42,000 रुपये एकूण लॉस झालेला आहे. आलं लक्षात. लॉस झाल्यामुळेच हे दिवाळखोरीत आलेले आहेत. हे 42,000 रुपये डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला नंबर 1 नेट लॉस 42,000 या ठिकाणी लिहून टाका. नेट लॉस 42,000. त्यानंतर पुढे दिले पहा हिज ड्रॉइंग फॉर द होल पिरियड अमाऊंटेड टू ₹10,000. ह्या पूर्ण कालावधीमध्ये त्यांनी 10,000 रुपये ह्या व्यवसायाकडून उचल केलेली आहे. तर डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला नंबर 3 ड्रॉइंग ₹10,000 या ठिकाणी हे लिहून टाका 10,000. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण नोंदी केलेल्या आहेत. प्रॉब्लेममधल्या जेवढ्या काही नोंदी आहेत त्या नोंदी या ठिकाणी केलेल्या आहेत. आता आपण काय करू बेरीज करूया. बेरीज पहिल्यांदा घ्या लॅबिलिटी साईडची. लॅबिलिटी साईडची जी बेरीज आहे ती बेरीज या बाजूची 1,02,000 येईल पहा. 1,02,000 रुपये आपली ग्रॉस लॅबिलिटी आहे. आलं लक्षात. आणि यापैकी आता ही बेरीज करा. आणि 57,000 रुपये अजून आपलं देणं आहे. आलं लक्षात. 57,000 रुपये देणं आहे. आता ही बेरीज या ठिकाणी घेऊन टाका. 57,000 तेवढे आपल्याकडे उपलब्ध होतात का बघू आपण. 57,000 देणं आहे. 1,00,000 देणं होतं त्यापैकी आपण काही रक्कम दिलेली आहे. हे 8,000 आणि हे 35,000. आलं लक्षात. 35 आणि 8 किती 43,000 रुपये आपण दिलेले आहे जवळपास. तर 57,000 द्यायचे बाकी आहेत. मग एवढी रक्कम या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते का ते आपण बघू. तर पहा यांची बेरीज करा. ही बेरीज किती येईल ते पहा. $39,100. आलं लक्षात. 39,100 यांची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता विकून 39,100 रुपये जमा झालेली आहे. आलं लक्षात. आणि या ठिकाणी हे जे बँक लोन घेतलेलं आहे 8,000 त्यासाठी सिक्युरिटी दिली होती 15,000ची स्टॉकची. ते 13,000ला स्टॉक विकला. 13,000तून ह्या बँकेचे 8,000 रुपये देऊन हे जे 5,000 रुपये उरले होते ते 5,000 रुपये ह्या 39,100 मध्ये ॲड करा. म्हणून या ठिकाणी ॲड सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा. हे सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा. आता हे 5,000 रुपये यामध्ये ॲड करा. तर हे असे या ठिकाणी जमा झालेले आहेत 44,100 रुपये जमा झालेले आहेत. आलं लक्षात.
मालमत्तेची विक्री करून 39,100 आणि या ठिकाणी बँकेचं लोन देऊन 5,000 शिल्लक राहिले होते. ते 5,000 आपण या ठिकाणी ॲड केले. ॲड केल्यानंतर या ठिकाणी टोटल आता अमाऊंट आपल्याकडे आहे 44,100. आता ह्या 44,100 मधून हे रेट्स अँड टॅक्सेसचे 2,000 देऊन टाका. या ठिकाणी 2,000 रुपये लेस प्रिफरन्शियल क्रेडिटर, म्हणजे अग्रक्रमाने आपणाला पहिल्यांदा हे द्यावं लागेल. प्रिफरन्शियल क्रेडिटर ॲज पर लिस्ट डी 2,000 रुपये देणं आहे. ते 2,000 रुपये पहिल्यांदा द्यायचेत. आलं लक्षात. या ठिकाणी किती शिल्लक राहील? 42,100. आलं लक्षात. 42,100 रुपये शिल्लक राहिलेत आणि आपलं देणं किती आहे? 57,000. तर मग 57,000 देणं पूर्ण करण्यासाठी आपणाला या ठिकाणी किती रुपये कमी पडतात? तर 14,900 रुपये कमी पडतात. पहा, ह्याला म्हणायचं डिफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच. ह्याला डिफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच असं संबोधलं जाते. 14,900. तर या ठिकाणी डिफिशियन्सी एवढी येते का आपण बघूया. आता प्रॉफिट म्हणजे डिफिशियन्सी अकाउंटची आपण बेरीज करू. तर ती बेरीज करताना पहिल्यांदा आपणाला क्रेडिट साईडची या ठिकाणी बघू बेरीज. तर पहा, हे पहिल्यांदा इनर कॉलमचे बाहेर घ्या. हे 12,000 रुपये. आता यांची बेरीज करा. तर ही बेरीज येईल 70,400. 70,400 रुपये बेरीज येईल. या ठिकाणी बॅलन्स काढा. $14,900. तर पहा 14,900 कमी पडतात. हे 14,900 डिफिशियन्सी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे यांचं जो खर्च आहे तो खर्च उत्पन्नापेक्षा 14,900 रुपयाने जास्त आहे आणि म्हणून हे सावकाराचं देणं देऊ शकत नाहीत आणि म्हणून यांनी कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे की मला दिवाळखोर म्हणून घोषित करा. आलं लक्षात. आता कोर्ट काय करेल? त्याची शहानिशा करील. खरंच हे म्हणजे दिवाळखोर आहेत का? यांचं खर्चापेक्षा उत्पन्न कमी झालं आहे का? याची शहानिशा करून कोर्ट त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित करते आणि मग अशा पद्धतीने त्यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावून ते म्हणजे लोकांचं देणं दिलं जाते. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.